Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to start with the unit number 1 of our syllabus. The title of the unit is Introduction of Cost Accounting. In the previous lecture, we have seen the syllabus and nature of question paper of the subject Advanced Costing paper number 1. And in that previous lecture, we have seen that we have to study 4 units in this particular semester. And out of these 4 units, first unit is a theoretical unit and remaining 3 units are practical units. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण जो आपला सब्जेक्ट आहे ॲडव्हान्स कॉस्टिंग पेपर नंबर 1 या विषयाचा सिलेबस आणि नेचर ऑफ क्वेश्चन पेपर आपण पाहिलेला आहे. त्यामध्ये आपण पाहिलं की या सब्जेक्टमध्ये आपण या सेमिस्टरमध्ये 4 युनिट शिकणार आहोत. त्यापैकी युनिट नंबर 1 हे थेरॉटिकल आहे आणि बाकीचे 3 युनिट्स हे प्रॅक्टिकल आहेत. आजच्या या लेक्चरमध्ये आपण जे पहिलं युनिट आहे युनिट नंबर 1 ज्याचं टायटल आहे इंट्रोडक्शन ऑफ कॉस्ट अकाउंटिंग हे आपण सुरू करणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर लेक्चर. वी नो दॅट द टायटल ऑफ आवर सब्जेक्ट इज ॲडव्हान्स्ड कॉस्टिंग. So first of all we should know what is the meaning of cost. आपला जो सब्जेक्ट आहे आपल्या सब्जेक्टचं टायटल ॲडव्हान्स्ड कॉस्टिंग असं आहे. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला कॉस्ट म्हणजे काय, कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय, कॉस्ट अकाउंटिंग कशासाठी केलं जातं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इन द प्रिव्हियस लेक्चर वी हॅव सीन दॅट cost accounting is one of the branches of accounting just like financial accounting and management accounting. तुम्ही फर्स्ट इयर BCom मध्ये फायनान्शियल अकाउंटिंग शिकलेला आहात, सेकंड इयर BCom मध्ये कॉर्पोरेट अकाउंटिंग शिकला, थर्ड इयरमध्ये तुम्हाला कॉस्ट अकाउंटिंग आहे. कॉस्ट अकाउंटिंग म्हणजेच ॲडव्हान्स्ड कॉस्टिंग. आणि कॉस्ट अकाउंटिंग जसं फायनान्शियल अकाउंटिंग मॅनेजमेंट अकाउंटिंग या अकाउंटिंगच्या ब्रांचेस आहेत, शाखा आहेत, त्याचप्रमाणे कॉस्ट अकाउंटिंग इज ऑल्सो वन ऑफ द ब्रांच ऑफ अकाउंटिंग. सो नाव वी विल सी व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉस्ट. पहिल्यांदा आपण कॉस्ट म्हणजे काय, कारण कॉस्ट हा जो शब्द आहे तो आपल्याला प्रत्येक टॉपिकमध्ये प्रत्येक युनिटमध्ये कित्येक वेळेला येणार आहे. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला कॉस्ट म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो व्हॉट इज कॉस्ट? कॉस्ट इज नथिंग बट ॲन अमाऊंट ऑफ एक्सपेंडिचर इनकर्ड ऑन अ पर्टिक्युलर थिंग ऑर अ ॲक्टिव्हिटी. In short, or in other words, we can say that cost is nothing but an amount of expenditure incurred for producing goods and services. Say for example, suppose there is a company called A Limited. A Limited नावाची कंपनी आहे and suppose it is engaged in the production of goods. एखाद्या वस्तूचं उत्पादन करणारी ही कंपनी आहे. मग वस्तू उत्पादन करण्यासाठी खर्च करावा लागतो. ओके, मग हा जो केलेला खर्च आहे त्या खर्चाला कॉस्ट असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज कॉस्ट? कॉस्ट इज नथिंग बट ॲन एक्सपेंडिचर इनकर्ड फॉर प्रोड्युसिंग द गुड्स अँड फॉर प्रोव्हाइडिंग द डिफरंट सर्व्हिसेस. एखादा व्यवसाय वस्तू उत्पादनाचं काम करत असेल तर वस्तू उत्पादन करण्यासाठी किती खर्च आला, किंवा एखादा बिझनेस सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम करत असेल तर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी किती खर्च जो येतो त्या खर्चाला कॉस्ट असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, देर आर सर्टन बिझनेसेस विच आर एंगेज्ड इन प्रोव्हाइडिंग डिफरंट टाइप्स ऑफ सर्व्हिसेस. फॉर एक्झाम्पल, बँकिंग सर्व्हिस, bank provide banking service, insurance company provide insurance service, transport businessman provide transport service, hotel businessman provides hotel service. Okay, there are different types of services and for providing the services certain expenses are incurred and these expenses are called as a cost. बिझनेसमध्ये एखादा बिझनेस लोकांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असेल, सेवा प्रोव्हाइड करत असेल तर सेवा प्रोव्हाइड करण्यासाठी जो खर्च येतो त्या खर्चाला कॉस्ट असं म्हटलं जातं. त्याचबरोबर टेक सिम्पल एक्झाम्पल, सपोज इफ यू वॉन्ट टू परचेस अ पर्टिक्युलर ड्रेस. जर आपल्याला एखादा ड्रेस खरेदी करायचा असेल तर ड्रेससाठी सुरुवातीला आपल्याला क्लॉथ म्हणजे कापड खरेदी करावं लागतं, म्हणजे कापडाचा खर्च आहे. ते क्लॉथ आपण एखाद्या टेलरकडून स्टिच करून घेतो, त्यासाठी त्याला काही वेजेस पेड करतो, ते सुद्धा खर्च आहे. प्लस त्या ड्रेससाठी काही
इतर मटेरियल म्हणजे फॉर एक्झाम्पल बटन्स असेल, दोरा असेल, वेगवेगळ्या गोष्टी लागतात, हा सर्व खर्च आहे आणि हे सर्व केल्यानंतर मग तो शर्ट तयार होतो. ओके, मग शर्ट ही एक वस्तू आहे आणि ती वस्तू बनवण्यासाठी कापडासाठी खर्च आला, दोरा असेल, बटन असेल किंवा टेलरची मजुरी असेल, असे वेगवेगळे खर्च आले आणि त्यानंतर तो शर्ट म्हणजे ती वस्तू तयार होते. हा जो काय खर्च झालेला आहे एखादी वस्तू बनवण्यासाठी, या खर्चाला आपण कॉस्ट असं म्हणतो. ओके, हे जे सर्व खर्च आहेत या खर्चाला कॉस्ट असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज कॉस्ट? कॉस्ट म्हणजे काय तर कॉस्ट इज नथिंग बट ॲन एक्सपेन्सेस इनकर्ड फॉर प्रोड्युसिंग द गुड्स अँड सर्व्हिसेस. वस्तू बनवण्यासाठी किंवा सेवा पुरवण्यासाठी जो काही खर्च येतो त्या खर्चाला कॉस्ट असं म्हटलं जातं. Certain businesses are engaged in production of goods. Certain businesses are engaged in providing the services. Certain businesses undertake different contracts. For example, an engineer takes construction contract. Construction of a building, construction of a house, construction of a bridge. घर बांधायचं कॉन्ट्रॅक्ट असेल, पूल बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट असेल, बिल्डिंग बांधण्याचं कॉन्ट्रॅक्टर असेल. मग हे कॉन्ट्रॅक्टचं काम पूर्ण करण्यासाठी जो काही खर्च आलेला आहे त्या खर्चाला कॉस्ट असं म्हटलं जातं. टेक अनदर एक्झाम्पल, सर्टन बिझनेसेस आर एंगेज्ड इन प्रोसेसिंग. काही बिझनेस हे प्रक्रिया उद्योगामध्येचं काम करत असतात. टेक सिम्पल एक्झाम्पल ऑफ अ शुगर फॅक्टरी, साखर कारखाना. इन शुगर फॅक्टरी फर्स्ट द शुगर केन इज इंट्रोड्युस्ड and with the help of sugar cane finally sugar is produced. साखर कारखान्यामध्ये ऊसापासून साखर बनवली जाते, त्यासाठी त्या ऊसावरती वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात, प्रोसेसिंग केलं जातं आणि त्यापासून साखर बनवली जाते. मग हे जे काही प्रक्रिया केल्या जातात त्याच्यासाठी सुद्धा काही खर्च होतो, त्या खर्चाला कॉस्ट असं म्हटलं जातं. प्लस टेक अनदर एक्झाम्पल ऑफ अ जॉब्स. सर्टन बिझनेसेस performs different jobs as per the requirements of the customer. Take simple example of hotel business or take another example of furniture making business. आपल्या घरामध्ये आपल्याला जे फर्निचर हवं आहे ते फर्निचर आपण त्या दुकानदाराकडे जाऊन त्याला सर्व त्याचे डिटेल्स देतो. कोणत्या डिझाईनचं फर्निचर हवं आहे, कोणत्या साईजमध्ये हवं आहे, कोणत्या क्वालिटीचं मटेरियल अपेक्षित आहे, हे सर्व माहिती सांगतो. आपल्या डिझाईनप्रमाणे, आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपण ती वस्तू तयार करून घेतो. ओके, मग तो जो फर्निचर बनवणारा व्यक्ती आहे, बिझनेसमन आहे, ही प्रिपेअर्स द फर्निचर ॲज पर द रिक्वायरमेंट्स ऑफ द कस्टमर. अँड इन दॅट पर्टिक्युलर बिझनेस जॉब कॉस्टिंग मेथड इज अप्लाइड टू फाइंड आउट द कॉस्ट ऑफ गुड्स प्रोड्युस्ड. ज्या बिझनेसमध्ये किंवा जे बिझनेसेस कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे वस्तू बनवून देतात त्या ठिकाणी वस्तू बनवण्यासाठी किती खर्च आला ते शोधण्यासाठी जॉब कॉस्टिंग ही मेथड वापरली जाते. जॉब कॉस्टिंग मेथड इज यूज्ड where the goods are produced as per the requirements of the customer. Okay, so and for completing the jobs certain expenses are incurred. जॉब पूर्ण करण्यासाठी, काम पूर्ण करण्यासाठी, फर्निचर बनवण्यासाठी काही खर्च होतात आणि त्या खर्चालाच कॉस्ट असं म्हटलं जातं. सो कॉस्ट इज नथिंग बट ॲन अमाऊंट ऑफ एक्सपेंडिचर इनकर्ड फॉर प्रोड्युसिंग द गुड्स. आपण असं म्हणू शकतो कॉस्ट म्हणजे काय तर वस्तू बनवण्यासाठी, वस्तूचं उत्पादन करण्यासाठी, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी, जॉब करण्यासाठी, प्रोसेसेस करण्यासाठी जो काही खर्च येतो त्या खर्चाला कॉस्ट असं म्हटलं जातं. ओके, सो दिस इज द मीनिंग ऑफ कॉस्ट. नाव वी विल सी व्हॉट इज द मीनिंग ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. आता आपण कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय हे बघूया. आपण कॉस्ट म्हणजे काय हे पाहिलं, आता कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय तर हे जे काय कॉस्ट आहे, कॉस्ट म्हणजे खर्च, या खर्चाचं आपण अकाउंटिंग करतो. ओके, त्याला आपण कॉस्ट अकाउंटिंग असं म्हणू शकतो. बघा काय सांगितलं आहे, कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय आणि त्याची सुरुवात कुठून होते आणि शेवट कुठे होतो. बघा, कॉस्ट अकाउंटिंग इज द प्रोसेस ऑफ अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग ही एक अकाउंटिंगची प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, ज्याची सुरुवात कुठून होते, प्रोसेस ऑफ अकाउंटिंग फॉर कॉस्ट, ज्यामध्ये खर्चाचं अकाउंटिंग केलं जातं. अकाउंटिंग फॉर कॉस्ट, खर्चाचं अकाउंटिंग केलं जातं. विच बिगिन्स विथ इन्करन्स ऑफ कॉस्ट. त्या प्रोसेसची, त्या प्रक्रियेची सुरुवात खर्च करण्यापासून होते अँड एंड्स विथ द कंट्रोल ऑफ कॉस्ट. आणि ही जी प्रक्रिया आहे ही संपते कुठे, एंड कुठे होते तर खर्च कंट्रोल करणे हा त्याचा शेवट असतो.
त्यामुळे कॉस्ट अकाउंटिंगचा अर्थ काय पुन्हा बघा, कॉस्ट अकाउंटिंग इज द प्रोसेस ऑफ अकाउंटिंग फॉर कॉस्ट. कॉस्ट अकाउंटिंग ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये जे खर्च असतात त्या खर्चाचं अकाउंटिंग केलं जातं. कॉस्ट म्हणजे खर्च, खर्चाचं अकाउंटिंग केलं जातं आणि या प्रक्रियेची सुरुवात विच बिगिन्स विथ इन्करन्स ऑफ कॉस्ट, खर्च करण्यापासून त्या प्रोसेसची सुरुवात होते आणि शेवट कुठे होतो, अँड एंड्स विथ द कंट्रोल ऑफ कॉस्ट. आणि त्या प्रक्रियेचा शेवट हा खर्च कंट्रोल करण्यापर्यंत होतो, त्याला कॉस्ट अकाउंटिंग असं म्हटलं जातं. इन अदर वर्ड्स कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय, कॉस्ट अकाउंटिंग इज अ फॉर्मल सिस्टीम ऑफ अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग ही अकाउंटिंगमधील एक फॉर्मल सिस्टीम आहे ज्यामध्ये काय केलं जातं, बाय मीन्स ऑफ विच, ज्यामध्ये द कॉस्ट ऑफ प्रोडक्ट्स म्हणजे गुड्स, सर्व्हिसेस ऑर ॲक्टिव्हिटीज आर असरटेन्ड अँड कंट्रोल्ड. द लास्ट 2 वर्ड्स आर इम्पॉर्टंट, असरटेन्ड अँड कंट्रोल्ड. ओके, ज्या कॉस्ट अकाउंटिंग ही काय आहे, तर कॉस्ट अकाउंटिंग ही अशी एक सिस्टीम आहे अकाउंटिंगची की ज्यामध्ये वस्तूचा खर्च, सर्व्हिसेसचा खर्च किंवा ॲक्टिव्हिटीज ज्या वेगवेगळ्या असतात त्याचा खर्च कॅल्क्युलेट केला जातो आणि तो कंट्रोल केला जातो. या सिस्टीमला कॉस्ट अकाउंटिंग असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज कॉस्ट अकाउंटिंग, वी कॅन से दॅट कॉस्ट अकाउंटिंग इज नथिंग बट ए सिस्टीम ऑफ अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग ही एक अकाउंटिंगची अशी सिस्टीम आहे की ज्यामध्ये वी फाइंड आउट, वी कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ प्रोडक्ट्स, सर्व्हिसेस अँड ॲक्टिव्हिटीज. ज्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स आहेत म्हणजे वस्तू आहेत, सर्व्हिसेस म्हणजे सेवा किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, बिझनेसच्या ॲक्टिव्हिटीज, त्यासाठीचा खर्च आपण असरटेन करतो आणि कंट्रोल करतो, त्या सिस्टीमला कॉस्ट अकाउंटिंग असं म्हटलं जातं. त्यामुळे कॉस्ट अकाउंटिंगमध्ये खर्च कॅल्क्युलेट केला जातो आणि त्या खर्चावरती नियंत्रणसुद्धा ठेवलं जातं. दीज 2 आर द मेन ऑब्जेक्टिव्ज ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. हे जे शेवटचे 2 शब्द आहेत, एक म्हणजे असरटेन करणे, खर्च किती झाला तो असरटेन करणे म्हणजे कॅल्क्युलेट करणे. एखादी वस्तू बनवली, ती वस्तू बनवण्यासाठी किती खर्च आला ते फाइंड आउट करणे, त्याला असरटेनमेंट ऑफ कॉस्ट असं म्हटलं जातं. खर्च किती आला हे शोधणे त्याला असरटेनमेंट ऑफ कॉस्ट असं म्हटलं जातं. आणि तो खर्च नियंत्रणामध्ये ठेवणे त्याला कंट्रोलिंग ऑफ कॉस्ट असं म्हटलं जातं. आणि कॉस्ट अकाउंटिंगचे जे मुख्य उद्देश आहेत, ओके, त्या मुख्य उद्देश एकूण 5च आहेत. त्या 5 पैकी हे 2 आहेत. एक म्हणजे खर्च कॅल्क्युलेट करणे आणि दुसरा म्हणजे खर्चावरती कंट्रोल ठेवणे. हे कॉस्ट अकाउंटिंगचे 2 मेन ऑब्जेक्टिव्ह आहेत. ओके, सो दिस इज द मीनिंग ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. नाव वी विल सी 2 डेफिनेशन्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंगच्या काही डेफिनेशन्स आहेत. फर्स्ट डेफिनेशन इज गिवन बाय इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स ऑफ इंडिया. ओके, वी नो दॅट दिस इन्स्टिट्यूट इज अ प्रीमियर इन्स्टिट्यूट इन द सब्जेक्ट ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. आपल्या देशामध्ये जसे अकाउंटन्सीसाठी CA इन्स्टिट्यूट आहे, तसं कॉस्ट अकाउंटिंग, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंगसाठी ही इन्स्टिट्यूट आहे ज्याचं नाव आहे इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स ऑफ इंडिया. त्यांच्याप्रमाणे कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय, तर बघा काय सांगितलं आहे, कॉस्ट अकाउंटिंग इज अ टेक्निक. कॉस्ट अकाउंटिंग ही एक टेक्निक आहे अँड अ प्रोसेस, आणि प्रक्रिया आहे. कशाची प्रक्रिया, प्रोसेस ऑफ असरटेनमेंट ऑफ कॉस्ट. खर्च किती झाला, कॉस्ट म्हणजे खर्च किती झाला ते असरटेन कॅल्क्युलेट करण्याची ही एक टेक्निक आणि प्रक्रिया आहे, त्याला कॉस्ट अकाउंटिंग असं म्हटलं जातं. कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय, तर कॉस्ट अकाउंटिंग ही एक टेक्निक आहे, ही एक प्रक्रिया आहे की ज्यामध्ये आपण खर्च किती झाला हे असरटेन करतो, फाइंड आउट करतो, कॅल्क्युलेट करतो, त्याला कॉस्ट अकाउंटिंग असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज कॉस्ट अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग इज अ टेक्निक. Cost accounting is a technique. It is a process of finding out the cost. खर्च किती झाला हे शोधण्यासाठीची ही टेक्निक आणि प्रक्रिया आहे, त्याला कॉस्ट अकाउंटिंग असं म्हटलं जातं. दिस डेफिनेशन इज गिवन बाय इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स ऑफ इंडिया. दिस इज फर्स्ट डेफिनेशन. नाव द सेकंड डेफिनेशन विच इज गिवन बाय कोहलर. ओके, अकॉर्डिंग टू हिम कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय, कॉस्ट अकाउंटिंग इज अ ब्रांच ऑफ अकाउंटिंग. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिल्याप्रमाणे कॉस्ट अकाउंटिंग ही एक अकाउंटिंगची ब्रांच आहे, शाखा आहे. काय सांगितले, कॉस्ट अकाउंटिंग इज अ ब्रांच ऑफ अकाउंटिंग. ही एक अकाउंटिंगची ब्रांच आहे ज्यामध्ये काय केलं जातं, डीलिंग विथ. कशाशी डील करते ही ब्रांच, तर क्लासिफिकेशन,
क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण, रेकॉर्डिंग म्हणजे नोंदणे, अलोकेशन, समरायझेशन अँड रिपोर्टिंग ऑफ करंट अँड प्रॉस्पेक्टिव्ह कॉस्ट. करंट कॉस्ट अँड प्रॉस्पेक्टिव्ह कॉस्ट जे सध्याचे खर्च आहेत आणि जे भविष्यामध्ये होणारे खर्च आहेत. प्रॉस्पेक्टिव्ह म्हणजे फ्युचर कॉस्ट. ओके, सध्याचे खर्च आणि फ्युचरचे खर्च, त्या खर्चाचं क्लासिफिकेशन वर्गीकरण, रेकॉर्डिंग म्हणजे नोंदणी, अलोकेशन, समरायझेशन अँड रिपोर्टिंग करण्याची ही एक अकाउंटिंगची ब्रांच आहे. त्याला कॉस्ट अकाउंटिंग असं म्हटलं जातं. कॉस्ट अकाउंटिंग हे काय आहे तर कॉस्ट अकाउंटिंग इज अ ब्रांच ऑफ अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग ही एक अकाउंटिंगची ब्रांच आहे जे कशासाठी डील करते तर जे करंट कॉस्ट आहे, सध्याचे खर्च, आणि प्रॉस्पेक्टिव्ह कॉस्ट म्हणजे भविष्यामध्ये होणारे खर्च, त्या खर्चाचं क्लासिफिकेशन, रेकॉर्डिंग, अलोकेशन, समरायझेशन आणि ते खर्च झाल्यानंतर ते रिपोर्ट करणे, कळवणे, यासाठी काम करणारी ही ब्रांच आहे. त्या ब्रांचला कॉस्ट अकाउंटिंग असं म्हटलं जातं. सो कॉस्ट अकाउंटिंग इज वन ऑफ द ब्रांच ऑफ अकाउंटिंग विच डील्स विथ द क्लासिफिकेशन, रेकॉर्डिंग, अलोकेशन, समरायझेशन, रिपोर्टिंग ऑफ करंट अँड फ्युचर कॉस्ट. जे सध्याचे खर्च आहेत, जे भविष्यामध्ये होणारे खर्च आहेत, त्या खर्चाचं क्लासिफिकेशन करणे, वर्गीकरण करणे, रेकॉर्डिंग करणे म्हणजे नोंदणी करणे, अलोकेशन करणे म्हणजे खर्च त्या ठिकाणी वाटप करणे, समरायझेशन करणे आणि ते खर्च किती झालेत हे रिपोर्ट करण्यासाठीची जी काही ब्रांच आहे त्या ब्रांचला कॉस्ट अकाउंटिंग असं म्हटलं जातं. ओके, दीज आर द टू well-known definitions, important definition. First definition is given by Institute of Cost and Works Accountants of India, and this second definition is given by famous author Kohler. Okay, so this is the definition. These are the definitions of cost accounting. Now the next part. Now we should know what are the different objectives of cost accounting. हे जे आपण कॉस्ट अकाउंटिंग करतो, हे कॉस्ट अकाउंटिंग करण्यामागे त्याचे मेन ऑब्जेक्टिव्स कोणकोणते आहेत. व्हॉट आर द डिफरंट ऑब्जेक्टिव्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज टू असर्टेन द कॉस्ट. कॉस्ट अकाउंटिंगचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे खर्च किती झाला तो असर्टेन करणे, कॅल्क्युलेट करणे. ओके, वी नो दॅट सर्टन बिझनेसेस आर एंगेज्ड इन प्रोड्युसिंग द गुड्स. Certain businesses are engaged in providing the different services. Certain businesses are engaged in doing different contracts. Certain businesses are engaged in doing different processes. Certain businesses are engaged in doing different jobs. प्रत्येक बिझनेसचं कामाचं स्वरूप हे वेगळं असतं. काही बिझनेस वस्तू उत्पादनाचं काम करतात, काही बिझनेसेस सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं काम करतात, काही बिझनेसेस वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट्स पूर्ण करण्याचं काम करतात, काही बिझनेसेस वेगवेगळ्या प्रक्रिया करण्याचं काम करतात आणि काही बिझनेस वेगवेगळे जॉब्स करण्याचं काम करत असतात. मग हे जे बिझनेस काम करतात, वस्तू उत्पादन करण्याचं काम असेल, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं काम असेल किंवा प्रोसेसिंग करण्याचं काम असेल, वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टची कामं असेल, ही वेगवेगळी कामे करण्यासाठी किती खर्च आला तो खर्च कॅल्क्युलेट करणे हे कॉस्ट अकाउंटिंगचा मुख्य उद्देश आहे. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज टू असर्टेन, टू कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ गुड्स प्रोड्युस्ड, सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड, कॉन्ट्रॅक्ट्स अंडरटेकन, प्रोसेसेस अंडरटेकन अँड जॉब्स अंडरटेकन. आपण एखादा कंपनी वस्तू उत्पादनाचं काम करत असेल तर वस्तू उत्पादन करण्यासाठी किती खर्च आला. एखादा बिझनेस सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम करत असेल तर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी किती खर्च आला. एखादा बिझनेस वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट्स करत असेल तर कॉन्ट्रॅक्ट्स पूर्ण करण्यासाठी किती खर्च आला, प्रोसेसिंगसाठी किती खर्च आला, हे खर्च किती झालेला आहे ते शोधणं हा कॉस्ट अकाउंटिंगचा मुख्य उद्देश आहे. The main objective is to calculate the cost of goods produced, services provided, activities undertaken, processes undertaken, etc. etc. And for finding out the cost आणि खर्च किती झालेला आहे हे शोधण्यासाठी there are different methods of costing. ओके, कॉस्ट अकाउंटिंगमध्ये खर्च किती झालेला आहे हे शोधण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स आहेत. फॉर एक्झाम्पल, बाय प्रिपेरिंग अ कॉस्ट शीट we can find out the cost of goods produced.
There are different methods. For example, we can use contract costing method, we can use job costing method, we can use process costing method, we can use operating costing method, we can use number of methods. There are number of methods in cost accounting. By using these methods, we can calculate the cost of the activities of the business. एखादा बिझनेस वस्तू उत्पादन करत असेल ही त्या बिझनेसची ॲक्टिव्हिटी आहे. एखादा बिझनेस सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असेल, एखादा बिझनेस कॉन्ट्रॅक्ट वेगवेगळी कामं करत असेल, एखादा बिझनेस प्रोसेसिंग करत असेल, तर हे जे काही बिझनेसची कामे आहेत, ॲक्टिव्हिटीज आहेत, याचे खर्च शोधण्यासाठी कॉस्ट अकाउंटिंगमध्ये वेगवेगळ्या मेथड्स दिलेल्या आहेत आणि त्या मेथड्सचा वापर करून आपण सहजपणे एखाद्या वस्तूचा, एखाद्या सर्व्हिसेसचा, एखाद्या कॉन्ट्रॅक्टचा, एखाद्या प्रक्रियेचा, एखाद्या जॉबचा सहजपणे खर्च हा कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, सो दिस इज द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग, टू असर्टेन द कॉस्ट. खर्च किती झालेला आहे हे कॅल्क्युलेट करणं हा कॉस्ट अकाउंटिंगचा पहिला महत्त्वाचा उद्देश आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. दिस इज फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह. नाव द सेकंड ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज टू कंट्रोल द कॉस्ट. कंट्रोल मीन्स नियंत्रण ठेवणे. कॉस्ट म्हणजे खर्च. बिझनेसचे जे काही खर्च असतात, वस्तू उत्पादन करण्यासाठीचे खर्च असतील, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचे खर्च असतील किंवा वेगवेगळे खर्च असतील, त्या खर्चावरती कंट्रोल ठेवणं, नियंत्रण ठेवणं हा कॉस्ट अकाउंटिंगचा दुसरा महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे. हा महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? बिकॉज वी नो दॅट ईच अँड एव्हरी बिझनेस, whether it is sole proprietary business, whether it is partnership business, whether it is company business, whether it is LLP, all the businesses are started with an intention of earning maximum profit. कोणताही बिझनेस प्रॉफिट मिळवण्यासाठी चालवला जातो. and for earning the profit we have to control, we have to reduce our expenses. आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी आपले खर्च कमीत कमी ठेवावे लागतात. आपल्याला खर्चावरती नियंत्रण ठेवावं लागतं. हाच कॉस्ट अकाउंटिंगचा देखील ऑब्जेक्टिव्ह आहे, उद्देश आहे. तो म्हणजे टू कंट्रोल ऑन द कॉस्ट. जे वेगवेगळे खर्च आहेत त्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं, जेणेकरून वी कॅन इन्क्रीज अवर प्रॉफिटेबिलिटी. आपल्या बिझनेसची प्रॉफिटेबिलिटी वाढण्यासाठी, आपल्या बिझनेसचा प्रॉफिट वाढण्यासाठी खर्चावरती नियंत्रण ठेवणं हा कॉस्ट अकाउंटिंगचा दुसरा महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह, महत्त्वाचा उद्देश आहे. आणि खर्च कंट्रोलमध्ये ठेवणं हा नुसता ऑब्जेक्टिव्ह कॉस्ट अकाउंटिंगचा नाही आहे, तर फॉर कंट्रोलिंग द कॉस्ट डिफरंट टूल्स अँड टेक्निक्स हॅव बीन प्रोव्हाइडेड इन द कॉस्ट अकाउंटिंग. खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स, मग त्यामध्ये इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीसारखे टेक्निक असेल, स्टॉक लेवलसारखे टेक्निक असेल, स्टँडर्ड कॉस्टिंगसारखे टेक्निक असेल, बजेट अँड बजेटरी कंट्रोलसारखे टेक्निक असेल. नंबर ऑफ टेक्निक्स हॅव बीन प्रोव्हाइडेड इन कॉस्ट अकाउंटिंग. And by using these different techniques, tools and techniques, the businessman can control on its cost. बिझनेसमनने जर कॉस्ट अकाउंटिंगच्या या वेगवेगळ्या टेक्निक्स वापरल्या, ज्या टेक्निक्स आपण बाकीच्या पुढच्या टॉपिक्समध्ये शिकणार आहोत, त्या टेक्निक्सचा वापर करून बिझनेसमन त्या बिझनेसचा जो काही खर्च आहे तो खर्च कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. त्यामुळे बिझनेससाठीचे जे खर्च आहेत, इस्पेशली गुड्स रिलेटेड, प्रोडक्शन रिलेटेड, सर्व्हिसेस रिलेटेड, ते खर्चावरती कंट्रोल ठेवणं हा कॉस्ट अकाउंटिंगचा सेकंड मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. दिस इज द second objective of cost accounting. Now the third objective of cost accounting is to provide information for decision making. Okay, it is the duty of cost accounting department to provide necessary information to the management for taking the required decision. Whenever the management has to take any decision, then they require certain information. मॅनेजमेंट म्हणजे बिझनेसचं व्यवस्थापनाला ज्या वेळेला एखादा निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेला काहीतरी माहितीच्या आधारेच तो निर्णय घेतला जातो. इस्पेशली वेन द मॅनेजमेंट हॅज टू टेक एनी डिसिजन रिलेटिंग टू द प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी ऑफ द बिझनेस, ॲट दॅट टाईम द मॅनेजमेंट रिक्वायर्स इन्फॉर्मेशन फ्रॉम द कॉस्ट अकाउंटिंग डिपार्टमेंट. फॉर एक्झाम्पल, सपोज मॅनेजमेंट हॅज टू टेक अ डिसिजन रिगार्डिंग a particular machinery, whether to buy a new machinery from the market or whether to use existing machinery.
आपल्या बिझनेसमध्ये असणारी मशिनरी जी आहे ती जुनी मशीन आहे, तीच वापरणं फायद्याचं आहे का मार्केटमध्ये अवेलेबल असणारी नवीन मशीन खरेदी करणं बेटर आहे, हा डिसिजन घ्यायचा असेल. टेक अनदर एक्झाम्पल. सपोज आवर कंपनी इज प्रोड्युसिंग 3 products नेमली A, B and C. सपोज आपली कंपनी 3 वस्तूंचं उत्पादन करते, A, B आणि C या 3 वस्तू. आउट ऑफ दिस 3 products, प्रोडक्ट C इज इन अ लॉस. ओके, त्यापैकी जे तिसरं प्रॉडक्ट आहे प्रोडक्ट C ते लॉसमध्ये चाललेलं आहे. मग ते लॉस मेकिंग प्रॉडक्ट जे आहे त्याचं प्रोडक्शन चालू ठेवायचं का त्याचं प्रोडक्शन बंद करायचं, हा डिसिजन असेल. किंवा मॅनेजमेंट हॅज टू टेक अ डिसिजन वेदर टू कंटिन्यू द बिझनेस ऑर वेदर टू शट डाऊन द बिझनेस. ओके, बिझनेस जो आहे तो कंटिन्यू ठेवायचा का तो बंद करणं बेटर आहे. ज्या वेळेला मॅनेजमेंटला गुड्स रिलेटेड, प्रोडक्शनशी रिलेटेड एखादा निर्णय घ्यायचा असतो. टेक अनदर एक्झाम्पल. सपोज मार्केटमध्ये आपल्या वस्तूची डिमांड एकदम कमी आहे. जर सपोज मॅनेजमेंटला डिसिजन घ्यायचे आहे की वस्तूची विक्री वाढण्यासाठी, सेल्स वाढण्यासाठी आपण सेलिंग प्राईस कमी करू शकतो का. ओके, हा डिसिजन मॅनेजमेंटला सपोज घ्यायचा असेल तर त्यासाठी जी आवश्यक माहिती आहे ती माहिती कॉस्ट अकाउंटिंग डिपार्टमेंटकडून मागितली जाते. अँड इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॉस्ट अकाउंटिंग डिपार्टमेंट टू प्रोव्हाइड ऑल नेसेसरी इन्फॉर्मेशन टू द मॅनेजमेंट फॉर टेकिंग द डिफरंट डिसिजन्स. मॅनेजमेंटला निर्णय घेण्याकरिता जी आवश्यक माहिती आहे ती माहिती पुरवणे हा देखील कॉस्ट अकाउंटिंगचा महत्त्वाचा उद्देश आहे. मॅनेजमेंटला निर्णय घेण्यासाठी माहितीच्या आधारेच निर्णय घ्यावा लागतो आणि जी आवश्यक माहिती आहे ती माहिती पुरविणे हा कॉस्ट अकाउंटिंगचा मुख्य उद्देश आहे. दिस इज द थर्ड ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. नाव द फोर्थ ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज टू डिटरमाइन मीन्स टू फिक्स द सेलिंग प्राईस. ज्या वस्तू आपण तयार केलेल्या आहेत, सपोज वी आर प्रोड्युसिंग अ पर्टिक्युलर प्रोडक्ट, एखादी वस्तू आपण बनवतोय. ओके, फॉर एक्झाम्पल वी आर प्रोड्युसिंग अ पर्टिक्युलर टेबल्स और पर्टिक्युलर चेअर और एनी पर्टिक्युलर कमॉडिटी. कोणतीही एखादी आपण वस्तू तयार करत असू तर वस्तू बनवण्यासाठी जो काही खर्च आलेला आहे त्या खर्चामध्ये आपण आपला प्रॉफिट ॲड करतो आणि नंतरच आपली सेलिंग प्राईस हे ठरवली जाते. सेलिंग प्राईस इज फिक्स्ड बाय द मॅनेजमेंट. But for fixing the selling price, the cost accounting department has to provide cost information to the management. And with the help of this information, the management fixes the selling price of the goods. ही जी काय कॉस्टची इन्फॉर्मेशन आहे की एक वस्तू बनवण्यासाठी आपल्याला किती खर्च आला, ही माहिती कॉस्ट अकाउंटिंग डिपार्टमेंट कॅल्क्युलेट करतं अँड इट प्रोव्हाइड्स इट टू द मॅनेजमेंट. आणि ती मॅनेजमेंटला माहिती दिली जाते आणि मॅनेजमेंट त्या माहितीच्या आधारे त्यामध्ये प्रॉफिट ॲड करून मगच वस्तूची सेलिंग प्राईस ही ठरवत असतं. ओके, सो फॉर फिक्सिंग द सेलिंग प्राईस it is the duty of the cost accounting department to provide all necessary cost information to the management. वस्तूशी रिलेटेड जो काय खर्च झालेला आहे त्याचा खर्चाची सविस्तर माहिती मॅनेजमेंटला पुरवून वस्तूची सेलिंग प्राईस डिटरमाइन करण्यासाठी हेल्प करणं, इट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. टेक अनदर एक्झाम्पल. विथ द हेल्प ऑफ कॉस्ट अकाउंटिंग we can calculate or we can fix the selling price of different services. आपण ज्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस लोकांना प्रोव्हाइड करतो त्याची प्राईस ही कॉस्ट अकाउंटिंगद्वारे आपल्याला ठरवता येते. सपोज टेक अनदर एक्झाम्पल. एनी पर्सन इज एंगेज्ड इन अ कन्स्ट्रक्शन वर्क. एखाद्या व्यक्ती कन्स्ट्रक्शनची कामे करत असेल, फॉर एक्झाम्पल बिल्डिंग बांधण्याचं काम करत असेल, तो कॉन्ट्रॅक्टर आहे, तो घर बांधण्याचं काम करत असेल तर ते काम करण्यासाठी तो प्राईस किती चार्ज करणार आहे हे देखील आपण कॉस्ट अकाउंटिंगद्वारे हे फिक्स करू शकतो, हे फाइंड आउट करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. Okay, so objective of cost accounting is to determine, to fix the selling price of goods produced, services provided, contracts undertaken, processes undertaken and jobs undertaken. एखादा बिझनेस वस्तू उत्पादनाचं काम करत असेल तर त्या वस्तूची सेलिंग प्राईस ठरवणं, एखादा बिझनेस सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असेल तर त्या सर्व्हिसेसची प्राईस ठरवणं, एखादा बिझनेस वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट्स घेत असेल, कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट, तर त्या कॉन्ट्रॅक्टची प्राईस ठरवणं, त्यासाठी मदत करणं, कॅल्क्युलेट करणं, सेलिंग प्राईस फिक्स करणं, हे कॉस्ट अकाउंटिंगचा एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे. अँड नाव द लास्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. Last objective of cost accounting is to ascertain, to calculate the costing profit.
मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रॉफिट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ ईच अँड एव्हरी बिझनेस. एव्हरी बिझनेस, वेदर इट इज सोल प्रोप्रायटरी, whether it is partnership business, whether it is joint Hindu family business, whether it is a company or limited liability partnership, each and every business is started for earning maximum profit. And at the end of a particular period, we have to calculate how much profit we have earned or how much loss we have suffered during a particular period. आपण 11वीपासून शिकलो आहे की आपण वर्षाच्या शेवटी म्हणजेच 31 मार्चला आपण आपला नेट प्रॉफिट किती झालेला आहे हे आपण फाइंड आउट करतो. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये सुद्धा आपण प्रॉफिट फाइंड आउट केला जातो. बट ॲडिशनल पॉईंट इज इन कॉस्ट अकाउंटिंग प्रॉफिट इज कॅल्क्युलेटेड ऑन वीकली बेसिस, ऑन मंथली बेसिस, क्वार्टरली बेसिस, हाफ इयरली बेसिस, इयरली बेसिस, ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ द बिझनेसमन. बिझनेसमनला जेव्हा वाटेल तो आठवड्याला, महिन्याला, 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षाने तो कधीही प्रॉफिट कॅल्क्युलेट करू शकतो. देर इज नो एनी कंपल्शन दॅट प्रॉफिट शुड बी कॅल्क्युलेटेड ॲट द एंड ऑफ द इयर. ओके, तो बिझनेसमन त्याच्या रिक्वायरमेंटप्रमाणे केव्हाही प्रॉफिट कॅल्क्युलेट करू शकतो. प्लस इन कॉस्ट अकाउंटिंग द प्रॉफिट इज कॅल्क्युलेटेड ऑन प्रोडक्ट वाईज बेसिस ऑल्सो. मगाशी जे उदाहरण सांगितलं की एखादी कंपनी आहे ए लिमिटेड आणि ही कंपनी 3 वस्तूंचं उत्पादन करते, प्रोडक्ट ए, प्रोडक्ट बी आणि प्रोडक्ट सी. ओके, ह्या 3 वस्तूचं उत्पादन ह्या कंपनीमध्ये केलं जातं. तर फायनान्शियल अकाउंटिंग जर असेल, आपण जे 11वी 12वीपासून तुम्ही शिकलेला आहात, त्यामध्ये पूर्ण कंपनीचा नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जातो. त्यामध्ये पूर्ण कंपनी म्हणजे त्यामध्ये 3 प्रॉडक्ट आले, प्रोडक्ट ए, प्रोडक्ट बी आणि प्रोडक्ट सी, ह्यात सर्वाचा मिळून एकत्र नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जातो. परंतु कॉस्ट अकाउंटिंगमध्ये काय केलं जातं? इन कॉस्ट अकाउंटिंग वी कॅन कॅल्क्युलेट द ओव्हरऑल प्रॉफिट जस्ट लाईक फायनान्शियल अकाउंटिंग. फायनान्शियल अकाउंटिंगसाठी सारखं आपण ओव्हरऑल प्रॉफिट कॅल्क्युलेट करू शकतोच, पण त्याचबरोबर इन ॲडिशन टू दॅट वी कॅन कॅल्क्युलेट द प्रोडक्ट वाईज प्रॉफिट ऑल्सो. म्हणजेच काय, प्रोडक्ट आपले 3 वस्तूचं उत्पादन आपण करतोय, ए, बी आणि सी. तर ए वस्तूचा प्रॉफिट किती, बी वस्तूचा प्रॉफिट किती, सी वस्तूचा प्रॉफिट किती आणि टोटल प्रॉफिट किती हे आपण कॉस्ट अकाउंटिंगमध्ये कॅल्क्युलेट करू शकतो. सो द ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज टू कॅल्क्युलेट, टू फाइंड आउट, टू असर्टेन द कॉस्टिंग प्रॉफिट. And it may be total profit, or it may be product wise profit, or it may be department wise profit. Okay, so to calculate the profit, to calculate the costing profit is the another last objective of cost accounting. Okay, these are the 5 objectives of cost accounting. जे आपण ऑब्जेक्टिव्ह पाहिले, पहिलं ऑब्जेक्टिव्ह पाहिलं टू कॅल्क्युलेट द कॉस्ट, खर्च किती झालेला आहे ते कॅल्क्युलेट करणे. दुसरं ऑब्जेक्टिव्ह आपण पाहिलं टू कंट्रोल ऑन द कॉस्ट, खर्चावरती नियंत्रण ठेवणे. तिसरं ऑब्जेक्टिव्ह आपण पाहिलं टू प्रोव्हाइड नेसेसरी इन्फॉर्मेशन फॉर डिसिजन मेकिंग, मॅनेजमेंटला निर्णय घेण्यासाठी आवश्यक असणारे माहिती पुरवणं, हा कॉस्ट अकाउंटिंगचा उद्देश आहे. चौथं ऑब्जेक्टिव्ह पाहिलं टू डिटरमाइन द सेलिंग प्राईस, म्हणजे वस्तूची सेलिंग प्राईस असेल, एखाद्या सर्व्हिसची सेलिंग प्राईस असेल, ती ठरवण्यासाठी मदत करणं, हे कॉस्ट अकाउंटिंगचं ऑब्जेक्टिव्ह आहे. अँड लास्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज टू असर्टेन द कॉस्टिंग प्रॉफिट. आपल्या बिझनेसला प्रॉफिट किती झाला, एकूण प्रॉफिट किती झाला, प्रॉडक्ट वाईज प्रॉफिट किती झाला, डिपार्टमेंट वाईज प्रॉफिट किती झाला, ॲक्टिव्हिटी वाईज प्रॉफिट किती झाला, हे फाइंड आउट करणं इट इज ऑल्सो अ मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. Okay, so that's it with this particular lecture. In today's lecture, first we studied what is the meaning of cost. After that we studied the meaning and definitions of cost accounting, and just we have seen the objectives of cost accounting. Okay, in the next lecture we will see the different advantages, or we can say the importance of cost accounting. कॉस्ट अकाउंटिंगचे वेगवेगळे फायदे कोणकोणते आहेत, कॉस्ट अकाउंटिंगचं महत्त्व काय आहे हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, दॅट्स इट विथ दिस लेक्चर. थँक्यू व्हेरी मच.